श्रद्धेने इथे ते म्हणले मी एक विनंती करू का तुम्हाला. म्हटलं काय. तुम्ही म्हणता ना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. म्हटलं हो मी म्हणते ना. ते म्हणले थोडा बदल केला तर चालेल का. म्हटलं म्हणा. ते म्हणले ऐका नीट तो माणूस म्हणतोय मी म्हणत नाहीये नीट रेकॉर्ड करून दाखवा नाही तर अर्धच दाखवाल की सुप्रिया सुळे म्हणाले. मी म्हणत नाहीये त्या माणसाने सांगितलंय तो माणूस बारामतीचा आहे. त्या माणसाने असं मला सांगितलं 7-12 वाचवा 7-12 वाचवा तुतारी वाचवा. माळावरच्या मंदिराच्या समोरची सगळी जी जमीन आहे त्याला उद्देशून तो माणूस मला म्हणत होता की 7-12 वाचवा तुतारी. याचा अर्थ मी काही अजून सांगायची गरज नाही. रामकृष्ण हरी. ते माळावरची ही जमीन जिथे आमच्या आजीचं श्रद्धेचं स्थान आहे त्या 7-12वर कुणाचं नाव आहे हे ऐकायला आमचे दिवस आले. मला माहिती नाही 7-12वर कुणाचं नाव आहे. तुम्हाला माहिती आहे. मला नाही माहिती. मला तो म्हणतो मलिदा गँग. मला नाही माहिती. मी रामकृष्ण हरीवाले. माझं नाव कुठल्या 7-12वर माळेगावचे हे मला माहिती आहे पण बाकी कुणाच्या 7-12वर आपलं नाव नाही रे बाबा. खाली हात आएंगे और खाली हात जाएंगे. कशाला लागतंय एवढं काय मला सांग. त्याच्यामुळे हे माळावरच्या देवीचं हे वेदना आणि अस्वस्थ देणारं पक्ष आहे. कारण माळावरच्या देवीवर माझ्या आजीचं श्रद्धेच्या हो आमची शारदाबाई पवार ज्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत त्या श्रद्धेच्या जागेवर आज जर 7-12चा टोमणा मला बसत असेल तर किती अस्वस्थ करणारी ती परिस्थिती आहे मला सांगा. राहिला एक महत्वाचा आणि एक श्रद्धेचा माझा मुद्दा. मला अजूनही ती गोष्ट आठवते. आपला भिगवण चौक आहे ना आपला त्या भिगवण चौकामध्ये मी तर घाबरत जाते. मी खूप वेळा पटकन मोटरसायकलवर बसते पण भिगवण चौकात गेलं की कळतच नाही इथे जायचं का इथे जायचं का इथे जायचं. तिन्ही बाजू भूलभुलैया चौक सगळी तिथे अंगावर येतात काय कळतच नाही. मग शेवटी मी गडकरी साहेबांना गाठलं आणि म्हणलं गडकरी साहेब मार्ग काढावं. कारण चौकाचं काय करायचं भूलभुलैया चौक बरोबर आहे. तर त्या चौकामध्ये फार ऍक्सिडेंट्स व्हायला लागले आणि मी गडकरी साहेबांना विनंती केली की वारजे जो आपल्याच मतदारसंघ आहे त्या भागामध्ये आपण सगळ्यांनी मिळून तिकडे गडकरी साहेबांचा एक NGO आहे त्यांच्या डिपार्टमेंटचा त्याची मदत मी घेतली आणि वारज्याला जिथे नवले ब्रिजला रोज ऍक्सिडेंट्स व्हायचे तिथे 0 ऍक्सिडेंट्स करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारची आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे काम केलं आणि आज तिथे एकही ऍक्सिडेंट होत नाही. त्या लोकांना मी बोलवलं. भिगवण चौकाचं डिझाईन ते घेत आहेत. मी तुम्हाला शब्द देते पुढच्या 3-4 महिन्यामध्ये तो भूलभुलैया चौक आपण नीट करूया आणि तिथे ऍक्सिडेंट होणार नाही याची जबाबदारी मी घेईन. पण मग असं कसं तिथे बांधलं गेलं. मग त्या दिवशी मी गाडीतून चालले होते. एक बाईनी मला सांगितलं तुम्हाला माझी श्रद्धा आहे माझी अंधश्रद्धा नाही पण त्या महिलेनी मला जे सांगितलं ते मी तुम्हाला सांगते. त्या महिलेनी मला बोलवलं आणि सांगितलं इकडे या जरा. म्हटलं काय झालं. म्हटलं तुम्हाला माहिती आहे इथे ऍक्सिडेंट का होतात. म्हटलं अहो डिझाईनचा फॉल्ट आहे. म्हणले आणखीन एक गोष्ट आहे डिझाईन तर चुकलंच आहे पण आणखीन एक गोष्ट झाली आहे. तिथे कोपऱ्यावर मला आठवते आमचं आमराईचं घर आहे. माझे बंधू रणजित पवार आणि शुभांगी वहिनी तिथे राहतात आमच्या आमराईच्या घरात जिथे माझा खूप वर्ष माझे आई वडील मी बाई आबा राहिलो. त्या आमराईमध्ये तिथे कोपऱ्यावरच एक शंकराचं मंदिर होतं. आठवतं का तुम्हाला. आणि दत्ताचं पण मंदिर होतं. आदल्या दिवशी संध्याकाळी गेलो पूजा केली. दुसऱ्या दिवशी सकाळी पूजेला गेले. मंदिर पाडलं की नाही ते कोणी मंदिर पाडलं मला माहिती नाही पण तिथलं दत्ताचं मंदिर कसला आजच आला काय म्हणून मंदिर पाडलं तिथलं म्हणून. शंकराचं मंदिर दत्त मंदिर आणि नवग्रहाचं मंदिर बरोबर होतं. आज आला ना व्हिडिओ. आधी होतं आणि पाडलं की नाही. आजच आलाय तुम्हाला.
बोललेला माणूस ज्यांनी पाडलं तो पण भेटला तुम्हाला? त्याचा व्हिडिओ आलाय बघा आमच्या. तुम्हाला आठवतं की नाही मंदिर? तुम्हाला माहिती आहे? मला आठवतंय कारण का ते आमच्या घराच्या बाहेरच होतं. काय झालं बाबा? साहेब इथून नाही, इथून येणार आहे साहेब. तिथून येणार ते लँड झाले का साहेब? काय काय काय? अरे एक मिनिट माझी सगळ्यांना